दुसरा माझा प्रश्न आहे की अनेक मालक असतात एखाद्या जुन्या इमारतीला आणि 4-4, 5-5 मालक आहेत, त्यांच्यात आपापसात भांडणं असतात आणि सोसायटी ते जर का चाल रिडेव्हलपमेंटला गेली तर एक जण सही करतो, दुसरा अडवून ठेवतो, तिसरा परत करत नाही. तर यामध्ये आपण कोणतं सोल्युशन काढणार? कारण एखादा मालक परदेशात असतो, तो म्हणतो मी आता येऊ शकत नाही. एखादा जर्मनीला आहे, एक अमेरिकेला आहे. जर का 4 मालक असतील ते येतील कधी आणि सह्या करतील कधी? आणि याच्यामुळे अनेक वेळा पुनर्विकास रखडलेला आहे. याच्याबद्दल उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. धन्यवाद. आणि सन्मान्य सदस्याने जे सांगितले की 4 मालक असतात, एक अमेरिकेला राहतो, एक कुठं दुसरीकडे राहतो, त्यांच्या सह्या मिळत नाहीत. तर त्याच्यासाठी 33/7 जो या ठिकाणी आपण केलेला आहे, 51% जर भाडेकरूंनी किंवा 51% मालकांनी सुद्धा जर त्याला संमती दिली आणि आपल्याला आपण जो नवीन नियम केला, पहिली आपण 3 महिन्याची संधी देतो मालकांना, 3 महिने का 6 महिन्याची संधी देतो आपण मालकांना. त्याच्यानंतर आपण पुढं आपले पागडीधारक भाडेकरूंना किंवा त्यांचा जो रहिवासी संघ केलेला असतो त्या रहिवासी संघांना देतो आणि त्याच्यानंतर आपण म्हणलो होतं म्हाडाकडे या ठिकाणी ती संधी घेतो. त्यामुळं त्यांनी जर मुदतीमध्ये तुझा अमेरिकेला राहू दे नाही तर आणि जगाच्या पाठीवर कुठं राहू दे, 6 महिन्याची मुदत संपली की आपण त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. आपण भाडेकरूंच्या संस्थेला किंवा रहिवासी संघाला या ठिकाणी देतो. ताई, मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो की या संदर्भामध्ये आदरणीय गृहनिर्माण मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अत्यंत संवेदनशील आहेत. सातत्यानं जे प्रश्न अधिवेशनामध्ये होतात, ज्याला आम्ही या ठिकाणी त्यांच्या वतीनं उत्तरं देतो, त्या प्रत्येकाचं ब्रीफिंग अधिवेशन संपल्यावर ते आमच्याकडनं घेत असतात. आम्ही दिलेल्या उत्तराव्यतिरिक्त सुद्धा त्यांना जर अधिक प्रभावीपणे काही इन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटला द्यायचे असतील तर त्या भाडेकरूंच्या रहिवाशांच्या बाजूने देण्याचं काम सुद्धा ते करत असतात. आपण ज्या सूचना केलेल्या आहेत की दिरंगाई होणार नाही आणि त्या संदर्भामध्ये सुरक्षित घरं ही मुदतीमध्ये मिळाली पाहिजेत, या दृष्टीनं सगळ्या उपाययोजना शासन करते. काही त्याच्यामध्ये त्रुटी आपण दाखवल्या तशा जर असतील तर त्या सुद्धा नक्की सुधारल्या जातील. सुनीलजी.